शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रकाशक प्रशांत आंबी आक्रमक झाल्यात। गायकवाड यांच्या बुलढाण्याच्या घराबाहेर निदर्शनं करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं, त्याची दृश्य खरं तर बुलढाण्यात होणारं आंदोलन जे आहे हे आता सध्या चिखलीमधूनच सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पायी या ठिकाणी हे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी निघालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाट या ठिकाणी असल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतंय। खरं तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून जो काही वाद निर्माण झाला होता त्या अनुषंगाने बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आणि त्याच ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्याचा इशारा जो आहे हा प्रशांत आंबी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला होता। त्या अनुषंगाने बुलढाण्यात सकाळपासूनच कम्युनिस्ट पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण राज्यभरातून येण्यासाठी ज्याची सुरुवात झाली होती। दादा काय सांगाल तुम्ही, आता सध्या बुलढाण्यात होणारं आंदोलन इथं सुरू झालंय, चिखलीमध्ये सुरू झालंय, काय पुढची भूमिका असणार आहे? आम्हाला सकाळपासून इथं पोलीस सोडत नव्हते, आता आम्ही जबरदस्ती त्यांना विरोध करून निघालेलो आहोत। पोलिसांचा आम्ही जाहीर निषेध करतो, म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार झालेला आहे। म्हणजे आम्हाला धमक्या, आम्हाला शिवीगाळ आणि आम्हाला जी पोलिसांची गुंडगिरी सहन करायला लागते या गोष्टीचा मी निषेध करतो। पण आता आम्ही बुलढाण्याच्या दिशेने चाललेलो आहे, बुलढाण्यात आम्ही पोहोचलोय, पण आमचा जो स्पॉट आहे जिथं आम्ही या पुस्तकाचं वाचन करणार आहोत तिथं आम्ही चाललो। खरं तर आता तुम्ही सध्या चिखलीमध्ये आहेत, इथून 25 किलोमीटर अंतरावर बुलढाण्यात पायी जाणार की काय नेमकी? पोलिसांनी आम्ही जी ट्रॅव्हलर आणले आहे त्याची किल्ली काढून घेतलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला सवय आहे चालायची, चळवळीचे कार्यकर्ते आहेत, आम्ही चालत तिथे जाणार। खर तर हा फक्त आमच्या कुटुंबियांचा प्रश्न नाहीये, यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मी आणि माझे पती प्रशांत आंबी आम्ही दोघं देखील चळवळीतील कार्यकर्ते आहे, 10-12 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, त्यामुळे जीवाची भीती आम्हाला नाहीये। पण एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने कायम बोलत असेल, हे झाल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या मुलाची एक क्लिप व्हायरल झालेली बघितली, त्यामध्ये देखील त्या अश्लील शिवीगाळ करतायत। तर अशा पद्धतीने जिजाऊच्या भूमीमध्ये शिवीगाळ जी होते, महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि ही निंदनीय गोष्ट आहे। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही, आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही।